प्रवाशाचे 6 लाखांचे रोकड लंपास करणारा रिक्षाचालक जेरबंद, 4 लाखांचे रोकड हस्तगत। रेल्वे स्टेशनवरून 6 लाखांचे रोकड लंपास, डमी प्रवासी बनून नाशिक रोड पोलिसांनी रिक्षाचालकाला जेरबंद। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवाशाचे 6 लाख रुपयांचे रोकड असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या रिक्षाचालकाला नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल तपास करत अटक केली आहे। या कारवाईत चोरीतील 4 लाख रुपयांचे रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काठेगल्ली येथील सौरभ गिरीश आहेर, वय वर्ष 30, हे पत्नीच्या उपचारासाठी लागणारी 6 लाख रुपयांच्या रोकड घेऊन 20 जून रोजी मुंबई ठाणे येथून नाशिकला आले होते। नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँडवर एका रिक्षाचालकाने त्यांच्याशी संपर्क साधला। आहेर यांनी पैशाची बॅग रिक्षामध्ये ठेवून सुट्टे पैसे घेण्यासाठी बाजूला जाताच रिक्षाचालकाने संधी साधत बॅगसह पलायन केला। या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनवट व प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजमधून ठोस माहिती न मिळाल्याने पोलिसांनी डमी प्रवासी बनून सलग 2 ते 3 दिवस विविध रिक्षांमधून प्रवास करत संशयिताचा शोध घेतला। तपासादरम्यान MH15 JA 5094 क्रमांकाच्या रिक्षेचा चालक मोईन कुरेशी राहणार वडाळा नाका जुना नाशिक यांच्यावर संशय बळावला। 23 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आला। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 2 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले। पुढील तपासात त्याचा साथीदार शेहबाज सय्यद राहणार काडा जुना नाशिक याच्याकडूनही 2 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले। आरोपींनी चोरीची रक्कम आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिली असून उर्वरित 2 लाख रुपये पुणे येथील एका अनोळखी व्यक्तीकडे दिल्याचं सांगितलं आहे। त्या संशयिताचा शोध सुरू आहे। या यशस्वी कारवाईत पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव तसेच पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचं कौतुक केलं आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशनला फिर्यादी श्री सौरभ गिरीश आहेरे राहणार काठेगल्ली हे ठाणे या ठिकाणाहून बाहेर रेल्वेने नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरले। तर त्यांनी रेल्वे स्टेशन येथून त्यांच्या काठेगल्ली या ठिकाणी राहण्यासाठी त्यांनी एक रिक्षा पाचारण केली। एक अनोळखी रिक्षा चालक त्या ठिकाणी आला। त्यावेळेस त्यांनी त्यांची बॅग रिक्षामध्ये ठेवली आणि सुट्टे आणण्यासाठी ते दुकानावर गेले। तेवढ्या त्या अनोळखी रिक्षा चालकाने त्याची पैशाची बॅग होती तर ती चोरी करून होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील गुन्हे शोध पथक हे करत होते। सदरचा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक श्री घनदाट यांना, माननीय वरिष्ठांनी यांना नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक व तपासी अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील तसेच त्यांच्यासोबत पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दी आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात वेगवेगळ्या ठिकाणची सीसीटीव्हीची पडताळणी केली। तसंच त्यांचा बऱ्याच माहिती घेतली, गोपनीय माहिती घेतली, परंतु त्या ठिकाणी काही एक धागादौरा लागत होता। त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्या ठिकाणी आरोपीचा जो वर्णन होतं त्या रिक्षाच्या वर्णनाप्रमाणे त्या रिक्षाच्या वर्णनांमध्ये बसून डमी ग्राहक बनून, प्रवासी बनून त्यांनी बरेच शोध घेतला। त्यानंतर त्यांना एका रिक्षा चालकाकडून माहिती झाली की एक रिक्षा चालक MH15 JA 5094 या क्रमांकाचे काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा मोईन कुरेशी राहणार वडाळा या व्यक्तीने 6 लाख रुपये चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली। त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी पुन्हा सापळा रचला आणि सदर आरोपीत याला त्याच्या साथीदारासह ताब्यात गेले। त्याचा साथीदार शेहबाज सय्यद या आणि तसंच मोईन कुरेशी या दोघांना ताब्यात घेतलं। यांच्याकडनं गुन्ह्याच्या तपासामध्ये जवळपास 6,15,000 रुपये असा मुद्देमाल हस्तगत। त्यापैकी रिक्षा
व तसेच एकूण चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 4 लाख रुपये हे हस्तगत झालेले आहेत आणि एक अनोळखी जे उर्वरित रक्कम आहे तर ती उर्वरित रक्कम ही अनोळखी इसम जो पाहिजे आरोपी त्याच्याकडनं शोध घेऊन त्याला अटक करून हस्तगत करीत आहोत। तसंच यासोबत अनोळखी प्रवासी याचा सुद्धा शोध घेत आहोत आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे। संशयित आरोपींवर आधीचे काही या संदर्भात असे काही गुन्हे आहे का? नाही, सध्या तरी नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.